नमस्कार, मी शीतल आणि शीतलचा आस्वाद किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण योग्य प्रमाण वापरून मऊसूत तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। या व्हिडिओत मी मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी आणि लाडू छान वळला जाण्यासाठी सगळ्या टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे आता एका कढईमध्ये कढई गरम करत ठेवली होती आणि त्यामध्ये आपण 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो असे तीळ घेतलेले आहेत। हे तीळ अनपॉलिश्ड आहेत, म्हणजे देशी तीळ असतात ना तसे। जे पांढरे तीळ असतात त्याला एवढी चव नसते, त्यामुळे मी अनपॉलिश्ड देशी तीळ घेतलेले आहेत। आणि आता आपण सतत हलवत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत तीळ खरपूस भाजून घ्यायचे। तीळ चांगले खरपूस भाजले गेले तर तिळगुळ पण छान चवीला लागतात। जर तीळ भाजताना गॅसची आच मात्र मोठी ठेवली तर तीळ करपू शकतात। तर आता तुम्ही इथे बघू शकता आपण हे सगळे तीळ भाजून घेतलेत आणि ते आपण एका डिशमध्ये काढून घेतोय। आता ह्याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। हे 100 ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि छान असे लालसर खरपूस होईपर्यंत शेंगदाणे पण भाजायचे की जेणेकरून त्याची सगळी सालं आपल्याला काढता येतील। तर आता इथे तुम्ही बघू शकता की शेंगदाणे मी असे सगळे भाजून घेतलेले आहेत आणि ते कढईतनं आपण काढून घेऊया। आता इथे बघा असे मी थोडेसे म्हणजे साल असे लालसर होईपर्यंत मी भाजून घेतलेत आणि आता त्याची साल काढून घ्यायची आहे आणि हे असे मी मिक्सरमधनं भरड काढून घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये आपण पुन्हा एकदा गूळ घेतोय। तर पाव किलो तिळासाठी मी 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। त्यामध्ये 1-2 चमचे आपण पाणी घालतोय की जेणेकरून गूळ खाली चिकटू नये, करपू नये आणि त्याचा पाक एकदम व्यवस्थित व्हावा। आता हे आपण व्यवस्थित सतत हलवत हलवत सगळा गूळ वितळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सगळे असे खडे आपण फोडून घेतलेत आणि गूळ असा पातळ झालेला आहे। आता गुळाचा पाक कसा तयार करायचा ह्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण गुळाचा पाक तयार झाला आहे का नाही हे बघणार आहोत। तर आता मी इथे तुम्हाला दाखवते आहे। एका वाटीत मी पाणी घेतले आणि त्यामध्ये गुळाचे थेंब असे मी सोडलेले आहेत। आता हा गुळाचा जो थेंब सोडला आहे तो अगदी एकत्र असा आला आणि जर का त्याची गोळी तयार झाली तर आणि तरच पाक तयार झाला आहे असं समजावं। आणि ही जर का गोळी अशी टाकली तर टणकन असा आवाज येईल, तर हा पाक एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे। त्यामध्ये मी आता 1 चमचाभर तूप घालते, ह्याच्यामुळे चांगली चव येते। आणि आता ह्यामध्येच लगेचच गॅस बंद करायचा आणि तीळ शेंगदाण्याचा कूट आपण जो करून घेतलेला आहे तो घालायचा। तुम्हाला जर का ड्रायफ्रूट्स हवे तर ह्याच वेळेला तुम्ही घालू शकता। आणि बरोबरीने वेलची आणि जायफळाची मी पूड घातलेली आहे। तर आता हे मिश्रण व्यवस्थित पटपट असं ढवळून घ्यायचं आहे, कारण की लगेचच हे घट्ट व्हायला लागतं। तर हे व्यवस्थित तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित सगळे तीळ पाकामध्ये व्यवस्थित मुरले गेलेत, म्हणजे आपला पाक पण व्यवस्थित तयार झाला आहे। इथे एका डिशला मी तूप लावून घेते आहे की त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे गोळे तिळगुळ तयार करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, कारण की तिळगुळाचं मिश्रण हे खूप गरम असतं। तर तिळगुळाचं मिश्रण एकदम घट्ट होऊ नये म्हणून गरम उकळतं पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण ही कढई ठेवतोय। आणि आता ह्या डिशमध्ये मी छोटे छोटे चमच्याने गोळे घालून घेते की जेणेकरून थोडेसे ते थंड होतील आणि आपल्याला लाडू वळताना जास्ती भाजणार नाही। समजा हाताला जास्ती भाजत असेल तर तुम्ही थोडंसं गार पाणी लावून घेतलं तरी चालेल। तर इथे बघू शकता छान असा लाडू मी वळून तयार केला आहे। इथे तुम्हाला मी दाखवते आहे, हाताला थोडंसं पाणी लावून घेते मी आणि आता कढईतलंच मिश्रण डायरेक्ट हातावरती घेऊन सुद्धा मी लाडू वळू शकते। तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि व्यवस्थित झालेले आहेत आणि हाताने अगदी सहजपणे आपल्याला लाडू वळता येत आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता मी एक लाडू फोडून दाखवते आहे। तर एवढे छान मस्त मऊसूद असे लाडू तयार झालेले आहेत। अशाच रेसिपींबरोबर पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।